प्रोफेशनल वैद्यकीय व्यवसाय हुपरी येथे जनरल प्रॅक्टिस करतो. हो, माझा प्रॉपर जागा राहायला लागतो. रेंदामध्ये. हा ताई. ताई म्यूट आहात. मलाच म्यूट करून टाकलं. मध्ये कोण बोलायला लागले त्याला पहिल्यांदा म्यूट करा. खूप लोक कोष्ट आहेत. हा, कंटिन्यू. हा ताई. ताई, मला ही लिंक माझे ग्रेट कोच ज्यांच्याकडे बघत बघत मी जेपी प्रॅक्टिस जनरल प्रॅक्टिस शिकलो. माझं जितकं वय तेवढी त्यांची प्रॅक्टिस अशी माझे ग्रेट कोच डॉक्टर प्रसाद पाटील आणि पद्मय पाटील मॅडम यांनी मला या शतायुषी परिवाराला जोडलं. या शतायुषी परिवाराला जोडण्याच्या मागचं कारण, मोठं कारण म्हणजे माझं वजन फार कमी होतं. मला ही कोविडमध्ये लिंक आली होती ताई. पण ॲज अ डॉक्टर असल्यावर आमचा पुढच्या माणसावर कोणाचा विश्वास नसतोय. आम्ही जे सांगतोय ते जर ऐकत असलं तरच आमचा इगो मोठा असतोय आणि त्यातल्या त्यात माझ्यात लईच इगो मोठा आहे. कारण मी असलं हे बाबा हे असलं काय खाऊन आपण लोकांच्यावर हे करू शकतो हे माझा विश्वास नव्हता पूर्णपणे. कारण का ॲज अ डॉक्टर आहे आम्ही. आम्ही जे सांगाल तेच पुढच्याने ऐकायला पाहिजे. आपल्याला जर काय झालं तर आपण त्या गोळ्या औषधानं आपण पूर्णपणे त्यातून बाहेर पडतोय. हे माझा एक इगो होता पूर्णपणे. पण ताई दादांच्या सानिध्यात राहून, गुरु सरांच्या सानिध्यात राहून त्यानंतर मला परत लिंक आली ही परत. कोविडमध्ये मी पलीकडे जिथं योगा प्राणायाम करत होतो, ताईंचा क्लब इथंच असायचा. पण हे माहीतच नव्हतं की बाबा हे असं आपण सकस संतुलित आहार घेऊन आपण लोकांचं वजन कमी करू शकतोय, वजन वाढवू शकतोय, कुणाचा बीपी कमी करू शकतोय, कुणाचा शुगर कमी करू शकतोय. हे माहीतच नव्हतं. कारण त्याच्या मागचा आम्ही सायन्स कधी समजावूनच घेतलो नाही. काय जरी झालं तर आपण त्याला टॅबलेट वगैरे देऊन आपण बरं करू शकतोय. कारण कोविडमध्ये आम्ही बरेच पेशंट बरे केले होते. त्याच्यामुळे पूर्णपणे त्याच्याबद्दल आम्हाला हेच होतं. पण या शतायुषी परिवाराला जॉईन झालं. जॉईन होऊन मी माझ्या वजनावर काम केलं. माझं हे जॉईन होण्याच्या अगोदर फक्त 48 किलो वजन होतं. शतायुषी परिवाराला जॉईन व्हायच्या अगोदर फक्त 48 किलो वजन होतं. हा माझा बिफोर आफ्टर फोटो. हा जॉईन होण्याच्या अगोदरचा ओपीडीच्या दारातला फोटो आहे हा. आणि हा जॉईन झाल्यावर पहिल्या 8 ते 10 महिन्यामध्ये काढलेला रिझल्ट. फक्त 48 किलो वजन होतं. 6 ते 7 महिन्यामध्ये माझ्यात हा बदल झालेला आहे. 8 किलो वेट गेन झालेलं आहे. स्किनमध्ये चांगला रिझल्ट आलेला आहे. नॉलेज मला इथं भरपूर शिकायला मिळालं पूर्णपणे. आता जरी आम्ही पेशंट जरी बघत असताना ते ह्याच्या अगोदर कसं करत होतो आम्ही, एक इंजेक्शन टॅबलेट देणे आणि तेवढंच बोलणे. पण आज पेशंटला मेडिसिन द्यायच्या अगोदर 15 मिनिटं त्याला शिवंटे सरांचं नॉलेज असेल, आमच्या मुळके सरांचं नॉलेज असेल, आमच्या पद्मय मॅडमचं नॉलेज, पूर्णपणे 15 मिनिटं त्याला नॉलेज व्यवस्थित देतोय पूर्णपणे. जे काय आम्हाला जेवढं ज्ञान आहे आम्हाला शतायुषीपर्यंत शिकवलेलं, सुजाताताईने जे काही शिकवलेलं ते आम्ही पहिला नॉलेज देतोय त्यांना पूर्णपणे. ताई, वेट गेनचे उदाहरण का नाही भरपूर कमी असतात. वजन कमी करायची भरपूर उदाहरण कमी असतात. जसं की आपण फॅट लॉस फास्टमध्ये करू शकतोय, तसं वेट गेन करणं थोडं अवघड आहे. कारण त्याच्या मागचं सायन्स जर समजावून घेतलं आणि जर ते शतायुषी परिवारामध्ये जर जॉईन झाला तर हे पॉसिबल आहे. कारण का मी उभ्या आयुष्यात कधी का नाही ताई म्हणजे पहाटे कधी उठत नव्हतो. कारण झोप ही मला पूर्णपणे प्यारी आहे. पण इथे शतायुषी परिवारामध्ये तुम्हाला सकाळी उठण्यासाठी इथे पूर्णपणे काम केले जाते. कारण 20% इथं योगा प्राणायामची सांगड, 80% माइंड तुमचा हे, 80% योग्य पद्धतीनं गुड खाणं-पिणं. न्यूट्रिशन आणि 100% जरी खाणेपिणं आणि 100% माइंडसेटवर जर काम केलं तर ही शतायुषी परिवारामध्ये वेट गेनवर पण आपण काम करू शकतोय. हे मला या परिवाराला जॉईन झाल्यावर कळालं, समजलं ते. ओके. आतापर्यंत त्या वेट परिवाराला जॉईन गेन. होऊन हां. 48 किलो होतं ताई, 8 किलो वेट गेन झालेलं आहे ताई. ओके. ते वेट कमी असल्यामुळे काय चॅलेंज होते? इकडे तर आम्हाला लय भारी भरपूर चॅलेंज वाटतंय, येत आहे. वेट कमी आहे. वेट कमी झालं, भारी वाटतंय. ताई, उभ्या आयुष्यात मी कधीही योगा प्राणायाम कधीही केलेलं नाही. पण मालती त्यांच्या सानिध्यात, सुजाता त्यांच्या सानिध्यात राहून आणि पद्मय मॅडमचं सकाळी उठवण्याच्या सानिध्यात राहून आज योगा बेस्ट पैकी करतोय. आणि आपलं हे मालती ताईंनी जर आदर्श अवस्था जर म्हटली तर असं बुडबुड येतात ताई आतनं पूर्णपणे. काय होतंय? कधीही बुडबुडे योगा होतात? केलेला नाही ताई. बुडबुड्या बुडबुड्या बरं, बुडबुडे येतात म्हणजे ते काय वजन होतंय? वाढीची बरं वाटतंय ताई जरासं. बरं, ओके. बघा ताई, काय-काय वजन शब्द. वाढीची उदाहरणं भरपूर कमी असतात. सर्वांना वाटते की वजन सहजासहजी वाढत नाही. काही खाल्लं तरी वजन वाढत नाही. पण हे जर शतायुषी परिवारमधील योग्य कोचचं गायडन्स, प्रॉपर त्याच्या मागचं योग्य न्यूट्रिशन, योग्य व्यायाम, थोडा योगा याची जर सांगड जर घातली तरी शतायुषी परिवारामध्ये शक्य होऊ व्यायाम शकते ताई. व्यायाम जसं की मला सांगा, वजन कमी असल्यामुळे काय चॅलेंज येतात?
ताई आता काय ते कसं सांगू कसं ताई, म्हणजे मुलगी तोंडानं? बघण्यापासून प्रॉब्लेम येत होता. हा, हा? मुलगी बघण्यापासून कार्यक्रम होत होता. काय होतं ताई, मुलगी बघायला गेल्यावर ना ह्याच्याकडे बघितल्यावर हे कोणत्याच अँगलनं डॉक्टर वाटत नाही असं म्हणत होते. हा, ओके. आत ना ऐकूयासारखं बोलत होतं ताई पूर्णपणे. म्हणजे तुम्हाला मुलगी बघायला बघायला गेल्यावर ऐकू गेल्यावर येत होतं. किती पोरी बघितल्या हो लाटवडे नाही सर? ताई 19 बघितल्या टोटल आणि बरं, 20वी हो म्हणायची पाळी आली. म्हणायची पाळी आली म्हणजे? मग काय करू ताई आता, पर्याय मार्ग काय नव्हता. बर. आणि त्यातल्या त्यात ओके. ती पण भेटली मास्तरची पोरगी. हा. बर. मास्तरची पोरगी झाली तर मास्तरांचं काय माझ्या झालं हो? बाबतीत नाही, मास्तरांच्या बाबतीत माझ्याबद्दल आदर आहे. मला बरेच शिकवणारे पण मास्तर आहेत. आमचे प्रसाद सर पण गुरुजीच आहेत. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात राहून बराच बदल झाला ताई आज पूर्णपणे. आणि ते आज काय होतो आणि काय झालं असतो ती आणि काय ते म्हण आहे ती म्हणण्यात काय सासऱ्याचा काय बदल झाला नाही. हा सासऱ्याने अख्खी पोरगी दिली की तुम्हाला बदलवायला. आणि मग ताई त्यांना डॉक्टर भेटला नाही ते. हा, काय डॉक्टर भेटला असता होय. हो म्हणूस पण एक महिनाभर हातरुणात होतं की. हो म्हटल्यावर हातरून बरं काढलं. बर. सासऱ्याचा आणि स्वतःचा 36 आकडा आहे बघा हे. जितेंद्र जोशी सर, असली बी लोक येतात काय तुमच्याकडं? हे सासऱ्याचं आणि माझं पटत नाही. हा, सासरवाडी. ओके. तरी पण आणले ताई, आहे कॉलवर मॅडम. आणले त्यांना. एक दिवस इव्हेंटला पण आलेले आहेत ते. मग आता कॉलवर आहेत काय? नाही म्हणून तर नाहीत ना, म्हणून तर बोलाले. हा, कॉलवर पण आणल्यात आणि म्हणून कॉलवर तर पण बोल. आणले. हा, म्हणून बोलायला लागल्यात. कॉलवर पण आणले ते. ओके. सर रेकॉर्डिंग होत आहे. आणि होते माहिती आहे मला. तिथं पण कोण पाठवत नाहीत का. माझ्यावर लय जणांचं प्रेम आहे, त्यामुळे कोण पाठवणार नाहीत का. ओके. कितवा वाढदिवस आहे सांगा? ताई 39 पूर्ण 40 चालू होणार पूर्णपणे. आणि 27 ओके. परिवारामध्ये 3 वर्ष झाले ताई 3 वर्ष आजच. झालं. ओके. हा ताई. खूप जबरदस्त एक्सपिरियन्स आहे त्यांचा. आज थोडस वाढदिवसामुळं आणि यदा कदाचित सासरे जॉईन होतील म्हणून असेल थोडस, नाहीतर पद्मजा मॅडमांचा धाक. कारण काय की असं का आणि तसं का, असं सासऱ्यांबद्दल असं बोलायचं असतंय काय, हे नंतर त्यांचा जाणार आहे धडा. म्हणून असेल, मला माहिती नाही. कारण का की लय नाटक करतात. आपण आपल्याला ज्यांनी लिंक दिले त्याला घाबरतोय असं. आणि पण काय घाबरत बिबरत काय नाही. उगीचच